ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಅರ್ಬನ್ ಕೋಆಪರೇಟಿವ್ ಹಾಗೂ ಸೌಹಾರ್ದ ಸಹಕಾರಿ ನಿಯಮಿತದಲ್ಲಿ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಸುಮಾರು 25,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಠೇವಣಿಯನ್ನ ಇಟ್ಟಿದ್ರು. 2017ರಲ್ಲಿ ಸಂಗೊಳ್ಳಿ ರಾಯಣ್ಣ ಸೊಸೈಟಿ, ಭೀಮಾಂಬಿಕಾ ಸೊಸೈಟಿ ಮತ್ತು ಗಜರಾಜ್ ಸೊಸೈಟಿಗಳು ಒಮ್ಮಿಂದೊಮ್ಮೆಲೆ ಬಂದಾದವು. ಬಂದಾದ್ಮೇಲೆ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರು ಈ ಆನಂದಪ್ಪಗಳ ಅವ್ರ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಧರಣಿ ಮಾಡಿದ್ರು, ಜಿಲ್ಲಾಧಿಕಾರಿಗಳ ಕಚೇರಿ ಮುಂದೆ ಧರಣಿ ಮಾಡಿದ್ರು. ಕೆಲವು ಠೇವಣಿದಾರರು ಗ್ರಾಹಕರ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಹೋಗಿ ಆದೇಶವನ್ನ ತಂದ್ರು. ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರ ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಕೆಪಿಐಡಿ ಕೋರ್ಟ್ ಅನ್ನ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಒಬ್ರು ಸ್ಪೆಷಲ್ ಆಫೀಸರ್ ಸಕ್ಷಮ ಪ್ರಾಧಿಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಈಗಿರ್ತಕ್ಕಂತ ನಮ್ಮ ಅಮ್ಲಾನ್ ಬಿಸ್ವಾಸ್ ಸಾಹೇಬ್ರನ್ನ ನೇಮಕಾತಿ ಮಾಡಿದ್ರು. ಅವರು ಜಾಹೀರಾತು ಮುಖಾಂತರ ಎಲ್ಲಾ ಠೇವಣಿದಾರರ ದಾಖಲೆಗಳನ್ನ ಸೆಕ್ಷನ್ 7 ಸಬ್ ಸೆಕ್ಷನ್ 2 ಪ್ರಕಾರ ಅವರು ದಾಖಲೆಗಳನ್ನ ಸಂಗ್ರಹ ಮಾಡಿದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಅನುಗುಣವಾಗಿ ಬೆಳಗಾವಿ ಹಾಗೂ ಎಲ್ಲಾ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಜನ 25,000ಕ್ಕಿಂತ ಹೆಚ್ಚು ಜನ ಹಗಲಿ ರಾತ್ರಿ ಅಲ್ಲಿ ನಿದ್ದೆ ಮಾಡಿ ಅಲ್ಲಿ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಭೇಟಿಯಾಗಿ ಹಾದಿ ಕಾಯ್ದು ಸಾಕಷ್ಟು ಖರ್ಚು ಮಾಡಿಕೊಂಡು ದಾಖಲೆಗಳನ್ನ 2023 ಡಿಸೆಂಬರ್ ಮತ್ತು ಜನವರಿ 2024ರಲ್ಲಿ ದಾಖಲೆಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟು ಬಂದ್ರು. ದಾಖಲೆಗಳನ್ನ बेळगाव जिल्हा बेरड रामोशी वाल्मिकी समाजातर्फे आज मान्य बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण एक निवेदन देण्यासाठी इथं उभे आहोत. मुख्य मुद्दा असं की बेडर वाल्मिकी नायक समाज हा मुळात अनुसूचित जमातीमध्ये मोडतो आणि आज तागायत आम्ही अनुसूचित जमातीमध्ये राहिल्या कारणानं आम्ही आजपर्यंत शिक्षणासाठी व उद्योगासाठी आपण त्या सर्टिफिकेट घेत आहोत आणि सरकारी जे सवलती आहेत ते आजपर्यंत आपण घेत आहोत. पण काही कारणामुळे आमचं एक तळवार आणि परिवार हे दोन शब्द सुटले होते. मग त्यातून त्यांना सोडल्या कारणानं पुन्हा आम्ही काय केलो, धरणे आंदोलन करून कर्नाटक सरकारला विनंती केलो की बेरड रामोशी समाजाचा हा तळवार आणि परिवार हे शब्द सुद्धा हे बेरड समाजाचाच शब्द आहे आणि यांना सुद्धा तुम्ही एसटी मध्ये सामील करा म्हणून आपण आंदोलन केल्यानंतर राज्य सरकारने या दोन शब्दांना एसटी अनुसूचित जमातीमध्ये सामील केलं. आता काय त्याचं दुर्दैव असं झालेलं आहे की तळवार आणि परिवार बेळगाव जिल्ह्यामध्ये तळवार या नावाचं या कोळी समाजवाले काय करायला ते एसटी समाजाचं सर्टिफिकेट घ्यायला हे अनुसूचित जमातीमध्ये येणाऱ्या बेरड रामोशी वाल्मिकी समाजाचं ह्या समाजवाले तळवार या नावाखाली त्यांनी याचा गैरफायदा घेऊन फेक सर्टिफिकेट त्यांनी घ्यायलेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करावं आणि जे खरं आहे